आपल्या स्वप्नातल्या घराला सुंदरपणे सजवण्यासाठी गरज असते ती कलात्मक दृष्टीची आणि उत्कृष्ट इंटिरियरची। यात लक्ष वेधून घेतात ती घराची दारे, खिडक्या आणि रेलिंग। नाशिकच्या शिवाय एंटरप्राइजेस इथे हा शोध संपतो। वास्तूला आपला परिस्पर्श देणारे एकमेव नाव नाशिकचे शिवाय एंटरप्राइजेस। नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळते। त्यातच शांतिगिरी महाराजांनी शिवसेना पक्षाच्या नावाने अर्ज भरल्याने महायुतीला आता त्यांची मनधरणी करावी लागणार आहे। यामुळे भाजपचे संकट मोचन कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांच्या भेटीला येऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। मात्र शांतिगिरी महाराज हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे स्वतः गिरीश महाजन यांनी पत्रकारांना सांगितलंय। आदरणीय शांतिगिरी महाराज मुद्दामून त्यांच्या भेटीसाठी मी आता त्या मठावर या ठिकाणी आलेलो होतो। त्यांनी कालच आपला नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यांनी अपक्षही भरलेला आहे, शिवसेनेकडूनही भरलेला आहे। पण अजून खरं म्हणजे नाशिकचाच जो विषय आहे तीन पक्षामध्ये अजून सुटलेला नाही आहे। जागा कुठल्या पक्षाला घ्यावी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळे प्रश्न सुटलेले आहेत। नाशिकचा फक्त आजुऱ्यावर सुटेल, आजुऱ्यामध्ये तो सुटेल, त्यानंतर मग इथे उमेदवार कोणी कोणत्या पक्षाने द्यावा हा प्रश्न या ठिकाणी निकाली निघेल। पण शांतिगिरी महाराज मला आठवतं की अगदी 10 वर्षापासून त्यांची मागणी होती या मतदारसंघामध्ये। म्हणजे 9मध्ये सुद्धा नंतर 14ला सुद्धा त्यांनी उमेदवारी मागितलेली होती, 19ला सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली होती की आपण जरा थांबावं। मी त्या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळेला त्यांनी आमच्या विनंतीला मान्य होते, थांबलेले होते। पण आता यावेळेला ते त्यांचे सगळे भक्तगण अतिशय आग्रही आहेत की आम्हाला उमेदवारी करायचीच आहे आणि काल अतिशय मोठ्या संख्येमध्ये सर्व आपल्या अनुयायांसह त्यांनी फॉर्मही भरलेला आहे। आणि म्हणून मी त्यांना विनंती करायला आलो होतो की अजून जागा वाटप झालेलं नाही, जागा वाटप झाल्यावर कोणत्या पक्षाकडे जागा जाईल त्यांना आपल्याला म्हणता येईल, विनंती करता येईल आणि म्हणून आपण फार आग्रह धरू नये अशी विनंती मी करायला आलेलो होतो। पण त्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। पण ते आग्रही आहेत की मी यावेळेला मला उभंच राहायचं आहे, मला उमेदवारी पाहिजेच आहे, तुम्ही जागा कोणत्याही पक्षाची घ्या। मग मी अपक्षही त्यांनी अर्ज केलेला आहे। पण निश्चित यामध्ये मताचं कुठे विभाजन होऊ नये ही आमची भूमिका आहे। महाराजांनी ती सांगितलेलं आहे की शेवटी कोणत्याही पक्षाचे आणि कोणीही उमेदवार इथे येऊ शकतं। या ठिकाणी म्हणलं जातं की बाबा गदार सगळी खुल आहे, त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते। असा या संदर्भामध्ये की थांबायचा विषयच नाही, कारण आमच्या भक्तपरिवाराने पहिला पण ठाम निर्णय केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं। आमची भूमिका आमच्या भक्तपरिवाराने ठाम निर्णय केलेला आहे की यावेळेला तिकीट देऊ अगर न देऊ, लढायचं आणि जिंकायचं। कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली, तर शांतिगिरी महाराज हे निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। आता महायुतीची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।